वारकरी संप्रदायाचे एक अग्रगण्य संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना जाऊन जवळपास 375 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत। आणि म्हणून तुकाराम महाराजांची हत्या झाली का तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले अशा चर्चाला सध्या वावदान पसरलेलं आहे। आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर चर्चेचा मुद्दा जर कोणता असेल तर तुकाराम महाराजांची खरंच हत्या झाली होती का, जर हत्या झाली तर कशा पद्धतीने झाली, जर वैकुंठगमन झालं तर कशा पद्धतीने झालं, या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेचा विषय आहेत। आणि म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुकाराम महाराजांची खरंच हत्या झाली होती का तुकाराम महाराज खरंच वैकुंठगमनाला गेले होते, या सगळ्या गोष्टी अगदी निपक्षपाती भूमिकेतून तुमच्यासमोर मांडणार आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जगद्गुरू तुकोबा यांच्या हत्येचं रहस्य त्या ठिकाणी उघडणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे एक आराध्य संत आहेत। वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी कळसाची भूमिका केली। या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तळागाळातल्या लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करून वारकरी संप्रदायाचा प्रचार केला। वर्ण धर्म आश्रमाच्या विरोधात तुकाराम महाराजांनी बंड पुकारलं। वारकरी संप्रदाय हा समतेचा पुरस्कार करणारा संप्रदाय, तळागाळातल्या लोकांना यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर आणि न लगे करावा विचार कवनाशी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून विठुरायाच्या चरणापाशी नेण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं। तळागाळातला जो वंचित घटक आहे, तळागाळातला जो वंचित समाज आहे, या समाजाला वर आणून तुकाराम महाराजांनी भक्ती मार्गाला लावण्याचं काम केलं। आणि म्हणून कळसाची भूमिका तुकाराम महाराजांची आहे। मुळामध्ये तुकाराम महाराजांनी जात भेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि सगळं करत असताना तुकाराम महाराजांचा छळ झाला। तुकाराम महाराजांना त्या काळातल्या लोकांनी त्रास दिला आणि त्रास देत असताना तुकाराम महाराजांनी तो त्रास सहन केला। पण काही लोक म्हणतात तुकाराम महाराजांची हत्या झाली, तर ते कशामुळे म्हणतात माहितीये का? या सगळा त्रास तुकाराम महाराजांना त्या लोकांनी दिला। काय त्रास दिला? तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा पाण्यामध्ये बुडावली। एवढंच काय, तर तुकाराम महाराजांकडे एक वेश्या सुद्धा पाठवली होती। ती वेश्या तुकाराम महाराजांना भ्रष्ट करण्यासाठी पाठवली आणि तुकाराम महाराजांनी अभंगातच त्या वेश्येला सांगितलं, जाई ओ माते तू न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नवो। म्हणजे तुकाराम महाराजांनी त्या वेश्येपुढे सुद्धा शरणागती पत्कारली नाही। म्हणजे तुकाराम महाराजांना भ्रष्ट करण्याचं काम त्या लोकांनी केलं। जे लोक म्हणतात ना संत तुकारामांची हत्या झाली, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ बघत असताना लगेच कमेंट करायची गडबड करू नका। अर्धवट गोष्टी ऐकता आणि कमेंट करता, आणि वाईट कमेंट करणाऱ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही कमेंट करून तुमची स्वतःची मानसिकता या ठिकाणी दाखवतात, तुम्ही तुमचे विचार लोकांच्या समोर प्रगट करतात। आणि म्हणून हा व्हिडिओ मला काहीतरी दिसलंय, काहीतरी पटलंय, काहीतरी अभ्यास केलाय म्हणून मी तुमच्या समोर मांडतोय, व काहीतरी फालतू तुमचा वेळ मला घ्यायचा नाही। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेऊया। जे लोक म्हणतात तुकाराम महाराजांची हत्या झाली, ते कशाच्या जोरावर म्हणतात? त्यांचं म्हणणं आहे की रामेश्वर भट्ट, मंबाजी भट्ट, सालू मालू किंवा अजून 2-4 जे काही 5-50 माणसं होते, या सगळ्यांनी मिळून तुकारामांची हत्या केली। आणि ती हत्या करत असताना त्याने ती भंडारा डोंगरावर हत्या केली आणि त्यांचं प्रेत लपवण्यासाठी, त्यांची हत्या लपवण्यासाठी त्यांनी लोकांना सांगितलं की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले। अशा पद्धतीने त्यांनी ती चर्चा पसरवली आणि ती हत्या त्या ठिकाणी झाकण्याचं काम त्या लोकांनी केलं। तर मित्रांनो, ही गोष्ट कितपत खरी आहे हे मला माहीत नाही, परंतु तुकारामांची हत्या झाली नाही याचे जवळपास 6 ते 7 पुरावे माझ्याकडे आहेत। तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का त्यांची हत्या झाली, या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगणार आहे। पहिली गोष्ट, तुकाराम महाराजांची हत्या झाली नाही याचे जवळपास माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर तुकाराम महाराजांची जी हत्या झाली असं जे लोक म्हणतात ना, त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे, हत्या झाल्यानंतर तुकाराम महाराज जवळपास 3 ते 4 लोकांना भेटले होते। संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे आहेत बघा, औदुंबुरे त्यांचं जवळच गाव आहे बघा। त्या गावात जे संताजी महाराज होते, त्या संताजी महाराजांच्या अंत्यविधीला तुकाराम महाराज हजर होते। ही घटना कधी आहे? तुकाराम महाराजांची हत्या झाल्यानंतर। दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांची जी मुलगी आहे भागीरथी नावाची, हिला भेटण्यासाठी तुकाराम महाराज गेले होते। तिसरी गोष्ट, जे निळोबार आहे, जे जातीनं ब्राह्मण आहेत, त्या निळोबारांना भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी गेले होते। म्हणजे जवळपास 3 वेळा तुकाराम महाराज त्यांना भेटले। आता मला सांगा, मेलेला माणूस जिवंत परत येतो का? नाही। आणि म्हणून तुकाराम महाराज भेटलेले पुरावे आजही त्या ठिकाणी त्या गावात तुम्हाला पाहायला मिळतील। अजून दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांची हत्या झाली जे लोक म्हणतात ना, त्यांना मला एकच सांगायचं आहे, तुकाराम महाराज ही कोणती सामान्य व्यक्ती नाहीये,
तुकाराम महाराजांचा जर आपण विचार करायला गेलो तर तुकाराम महाराजांचे जे पूर्वज होते हे सैन्य दलामध्ये काम करत होते. तुकाराम महाराजांचे जे पूर्वज होते ते सैनिक होते आणि तुकाराम महाराज स्वतः लढावी होते. तुकाराम महाराजांना युद्धकला पूर्ण येत होती. तुकाराम महाराजांना युद्धाचं ज्ञान होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना जे पाईकाचे अभंग तुकाराम महाराजांनी दिलेत, या पाईकाच्या अभंगामध्ये योद्धा कसा असावा, युद्ध करणाऱ्या सैनिकांनी कसं पद्धतीने युद्ध करावं हे त्यांनी अभंगाच्या माध्यमातून लोकांना सांगितले. आणि म्हणून तुकाराम महाराज युद्धकला जाणणारे होते. त्यांची हत्या कशी काय शक्य आहे? 5-50 माणसं जरी समोर आले तर तुकाराम महाराज त्यांना ऐकणारे नव्हते. त्यांच्याकडे बलदंड शरीर होतं आणि त्या ठिकाणी त्या लोकांवर ते सामना करू शकले असते. आणि म्हणून तुकारामांची हत्या झाली नाही हे परत एकदा सिद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे संबंध चांगले होते. गुरु शिष्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना खूप मानत होते. तुकाराम महाराजांच्या सगळ्या गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष होतं. आणि जर यदा कदाचित तुकाराम महाराजांची जर हत्या झाली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची कल्पना नव्हती का? छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर खातं होतं त्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन सांगत होते. मग त्यांना पुण्याजवळच असणारं देहूगाव, या देहूगावात घडलेली तुकाराम महाराजांची हत्या बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली नसेल का? या गोष्टीचा विचार करा. आणि जर त्यांची हत्या जर त्यांनी केली असेल तर शिवाजी महाराजांनी त्यांना सोडलं असतं का? ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांची हत्या झाली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. तुकाराम महाराजांच्या जन्मतिथीचा जो वाद आहे ना, हा जन्मतिथीचा वादच तुकाराम महाराजांची हत्या खोडून टाकण्याचं काम करतो. काही लोक म्हणतात तुकाराम महाराज 41-42 वर्षी कसे काय गेले, त्यांची हत्या करण्यात आली. तर त्या लोकांना मला सांगायचं आहे, तुकाराम महाराजांच्या जन्माच्या 2 तारखा सध्या समोर आलेल्या आहेत. 1577 आणि 1609 या 2 तारखा तुकाराम महाराजांच्या समोर आलेल्या आहेत. आणि म्हणून जर 1577चा जर आपण तुकारामांचा जन्म धरला तर त्यांचा मृत्यू समय 83 वर्षाचा असेल. आणि दुसरी गोष्ट 1609चा जर आपण जन्म धरला तर त्यांचा मृत्यू समय 41 वर्षाचा असेल. मग विचार करा, जर 1577चा जर खरंच जन्म असेल तर तुकाराम महाराजांचं वय किती असणार आहे? 83 वर्ष. आणि म्हणून नेमकं जन्मतारीख काय याच्यावर सध्या वाद चालू आहे. पण असू द्या, काही लोकांनी 1609ची जन्मतारीख मान्य केली, त्याच्यामुळे तुकाराम महाराज 42 वर्षाचे होते. अशा पद्धतीचा वाद आहे. जर हाच वाद संपला नाही तर तुकारामांची हत्या झाली आपण कसं काय म्हणू शकतो? आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, तुकाराम महाराज हे काही सामान्य संत नव्हते. तळागाळात त्यांची प्रसिद्धी झालेली होती. तुकाराम महाराजांचा शिष्य परिवार मोठा होता. तुकाराम महाराजांना ओळखणारे लोक मोठ्या प्रमाणात होते. आणि म्हणून जर तुकाराम महाराजांची हत्या झाली असेल तर हे लोक गप्प कसे काय बसले, या लोकांनी उठाव का नाही घेतला, ही पण शंकास्पद गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी आहेत त्याच्यापैकी 9-10 टाळकरी तर तुकाराम महाराजांचे विश्वासू असतील. म्हणून त्यांनी सुद्धा या गोष्टीबद्दल कुठे उल्लेख केलेला नाही. थोडक्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या हत्येचा एकही पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही सगळे लोक हुशार असताल, सगळे लोक ज्ञानी असतात, पण मला सांगा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहेत का? हे कमेंट करणारे लोक, हे ब्रिगेडवाले लोक, हे जे समाजामध्ये विष कालवण्याचं काम करणारे लोक, हे लोक बाबासाहेबांपेक्षा हुशार आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही. पण या बाबासाहेबांनी सुद्धा तुकाराम महाराजांची हत्या झाली असा पुरावा लोकांच्या समोर दिलेला नाही, किंवा बाबासाहेबांनी सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला असेल ना. मला सांगा, आपल्याला 1.5 पुस्तकं आपण वाचतो, पण बाबासाहेबांनी एवढ्या ग्रंथाचा अभ्यास केला, एवढ्या इतिहासाचा अभ्यास केला, मनुस्मृतीपर्यंत गेले, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद या सगळ्या गोष्टीपर्यंत गेले. त्यांनी तुकाराम महाराजांच्या हत्येचा उलगडा केला नाही का? आणि का नाही केला याचं पण आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे काय, थोडक्यात बाबासाहेबांना सुद्धा तुकाराम महाराजांच्या हत्येचा पुरावा सापडला नाही, किंवा ते स्वतः त्या ठिकाणी व्यक्त होत नाहीत. म्हणजे काय, तुकारामांची हत्या झाली का नाही ही गोष्ट सध्या रहस्यमय बघा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला एकच सिद्ध होतंय की तुकाराम महाराजांची हत्या झालेली नाही. आणि त्यांचा जो मृत्यू आहे, आपण बरेच लोक म्हणतात त्यांना वैकुंठ गमन झालं, तर राहिला प्रश्न वैकुंठ गमनाचा. जी लोक देवाला मानतात, जी लोक आस्तिक आहेत, त्या लोकांना वैकुंठ गमन मान्य आहे. जी लोक देवाला मान्य करत नाही, जी लोक नास्तिक आहेत, त्या लोकांपुढे मी डोकं आपटून घेणार नाही. ज्या लोकांना देवाचं अस्तित्व मान्य आहे त्यांना तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे सुद्धा मान्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का नाही हा तुमचा विषय आहे, तुम्ही ठरवा काय करायचं. परंतु तुकाराम महाराजांची हत्या झाली नाही या अनेक पुराव्यावरून सिद्ध होतं. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.